राज्याच्या 75 वर्षाच्या वाटचालीकडे आपण जेव्हा पाहतो, मी याच्यामधल्या 3 भागांकडे आपलं लक्ष वेधणार आहे. एक म्हणजे या काळामध्ये झालेल्या महत्त्वाच्या घटना, दुसरं राज्यघटनेला असलेला धोका, थ्रेट टू द कॉन्स्टिट्यूशन, आणि तिसरं सध्याची परिस्थिती. या 3 बाबींवरती मी आपलं लक्ष वेधणार आहे. आता एक आपण पाहिलं पाहिजे की आपला देश स्वतंत्र होण्याच्या आधी ब्रिटिश काळामध्ये कायद्याचं राज्य ही संकल्पना पहिल्यांदा, ह्याच्या आधी पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की इंडिया इज अ पॉलिटिकल युनियन आणि कॉन्स्टिट्यूशन इज अ पॉलिटिकल डॉक्युमेंट. पॉलिटिकल युनियन म्हणजे आज फार कन्याकुमारी पासून अगदी श्रीनगर पर्यंत आणि आसाम पासून कच्छ पर्यंत पसरलेला हा देश, ह्या सगळ्या देशाला एका सिस्टीम मध्ये बांधायचं. ह्याच्या आधी हा देश कधीतरी एक पॉलिटिकल युनियन म्हणून एकत्र होता का? फार तर फार बऱ्यापैकी सम्राट अशोकाच्या काळात किंवा नंतर अकबराच्या काळात, म्हणजे आपल्या देशातलेच जुने राज्यकर्ते सांगायचे झाले तर. पण नंतर ब्रिटिशांनी जेव्हा संबंध हा देश पादाक्रांत केला तेव्हा त्यांनी हळूहळू कायद्याचं राज्य, त्याच्या आधीचं जे राज्य होतं ते कशा प्रकारचे कायदे होते आपल्याला समजायला कठीण आहे. पण 1919चा कायदा, त्याच्यानंतर 1935, अरे 1909 for that matter, the Government of India 1935, they were precursors to the Indian Constitution. दुसरं महायुद्ध झाल्यानंतर, by that time the freedom movement was going on. क्लेमेंट ॲटली हे लेबर पार्टीचे प्राईम मिनिस्टर निवडून आले दुसऱ्या महायुद्धात. फार इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट. म्हणजे चर्चिलनी इंग्लंडला जिंकून दिलं दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या विरुद्ध, पण त्याच चर्चिलला निवडणुकीमध्ये ब्रिटिश लोकांनी हरवलं आणि क्लेमेंट ॲटलीला लेबर पार्टीच्या माणसाला प्राईम मिनिस्टर करून आले. लेबर पार्टी वॉज ऑलवेज sympathetic to the Indian freedom movement. आणि मग ॲटलीनी भारताला स्वातंत्र्य देण्याचं कबूल केलं. फेब्रुवारी 46 मध्ये कॅबिनेट मिशन आपल्या देशात पाठवलं आणि मग कॅबिनेट मिशनच्या योजनेप्रमाणे एक घटना परिषद बसवायची ठरवली. आता त्यावेळेला प्रॉव्हिन्सेस होते, प्रॉव्हिन्सेसचे मेंबर्स आणि काही प्रिन्सली स्टेट्स होते, त्यांचे असे एकूण 296 मेंबर्स या घटना परिषदेमध्ये बसणार होते. त्याच्यासाठी प्रॉव्हिन्शियल लेवलवरून निवडणुका झाल्या. 211 जागा काँग्रेस पार्टीने जिंकल्या, 73 जागा मुस्लिम लीग जिंकली. आता इंटरेस्टिंग इनफ त्या एवढ्या मंडळींमध्ये 15 स्त्रिया होत्या. There were 15 lady members elected to the Constituent Assembly. 9 डिसेंबर 46 ला पहिली सभा झाली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि राजेंद्र प्रसाद त्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले. 13 डिसेंबर 46 ला जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर मांडलं की ते पुढे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं पर्याय बनलं. 18 जुलै 47 ला ब्रिटनने इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट पास केला आणि तो पास झाल्यामुळे 2 देश निर्माण झाले, इंडिया दॅट इज भारत आणि पाकिस्तान. आता हे झाल्यामुळे अर्थातच काही मेंबर्स ते जे पाकिस्तानच्या भागामध्ये होते ते तिकडे निघून गेले, पण उरलेली जी कमिटी होती, जे मेंबर्स होते त्याच्यामध्ये त्यांनी ड्राफ्टिंग कमिटी बनवली. त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले डॉक्टर आंबेडकर. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काम करायची आणि त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये वेगवेगळी मतं मांडली गेली, विरोध केला गेला
नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल अशासारखे नेते एका बाजूला होते, दुसऱ्या बाजूला विरोधी मंडळी होती. व्यवस्थितपणे चर्चा केली. कोणी एकमेकांवरती कागद दगड वगैरे मारले नाही, शिव्या दिल्या नाही, भांडणं केली नाही, नीटपणे चर्चा केली, आपापली मतं मांडली आणि मग 26 डिसेंबर 1949ला ही घटना मान्य करण्यात. आता मी आधीच म्हटलं तसं एवढ्या अशा अखंडप्राय देशाची घटना बनवायची म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नव्हती. सगळ्यांना एकत्र बांधायची. तर ही जी पहिल्यांदाची घटना बनली त्याच्यात 315 articles and 8 schedules. Later on, by now, there have been more than 125 amendments, and the Constitution has become larger and larger, and there are more and more schedules of the Constitution. आता हे सगळं करत असताना ह्याच्या मागे काँग्रेस पार्टीने जे कराचीला रेझोल्युशन केलं 1931 साली, याच्यामध्ये पहिल्यांदा फंडामेंटल राईट्स आणि आर्थिक सुधारणा, विषमता निर्मूलन ही भूमिका 1931च्या कॉन्फरन्समध्ये, कराची कॉन्फरन्समध्ये काँग्रेस पार्टीने घेतली. तीच विचारधारा कॉन्स्टिट्यूशन बनवण्यामध्ये. आता या घटनेने काय काय केलं, काय दिलं? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला देशाची पाळणी झाली आणि म्हणून उरलेला जो देश आहे तो एकसंध ठेवणं हे महत्वाचं. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं पहिलंच आर्टिकल काय म्हणतं? इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. खरं म्हणजे ते युनियन आहे का? नाही आहे. इट इज अ फेडरेशन, बट फेडरेशन ऑफ अ डिफरंट टाइप. United States is a federation, but it is federation where those federating states have come together and created United States. And there the powers of the president and of the states clearly demarcated. आता रिसेंटली झालेली एक घटना अमेरिकेतली आपल्या कदाचित लक्षात असेल. हे सगळं लॉ स्टुडंट्स यू मस्ट सी, यू मस्ट लुक. लॉस एंजलिस मध्ये मध्यंतरी काय झालं तुम्ही सांगू शकेल? आपण विद्यार्थ्यांकडे लॉस एंजलिस मध्ये आणि अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांनी हे सुरू केलं की हे जे इलिगल इमिग्रंट्स आहेत त्यांना देशाच्या बाहेर काढलं. आणि लॉस एंजलिस हे कॅलिफोर्नियामध्ये, कॅलिफोर्नियाचं बॉर्डर स्टेट, त्याच्या पलीकडे मेक्सिको आहे. इथून दक्षिण अमेरिकेतून आलेले बरेच लोक आहेत. आणि अमेरिकेमध्ये एक झालेली महत्वाची गोष्ट आणि आता महाराष्ट्रात पण होतीये. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर सर्वसाधारण जी कामं असतात, तुमच्या बागेत निगराणी करणं, हॉटेलमध्ये काम करणं, कार्पेंट्री करणं, प्लंबिंग करणं, हे काम करायला कोणी व्हाईट अमेरिकन तयार नसतो. ही कामं काही लोक तरी करतात तेव्हा दक्षिण अमेरिकेतून आलेली माणसं, पण त्यांच्यापैकी अनेकांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स नसतात. आता ठरवतात त्या प्रेसिडेंट त्या लोकांना बाहेर काढून टाकायचं. तर ती लोक आणि ती सबस्टॅन्शियल आहेत अनेक ठिकाणी लॉस एंजलिस, ती लोक आणि स्थानिक लोक यांनी त्याच्याविरुद्ध निदर्शनं केली. प्रेसिडेंटनी काय केलं? प्रेसिडेंटनी नॅशनल पोलीस फोर्स तिथे आणली. पोलीस इज एंटायर स्टेट सर्व्हिस. म्हणजे राष्ट्रपतींनी अशा प्रकारे करणं हे अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बसतच नाही. मग गोळीबार सगळ्या म्हणजे दूर टाकणं, रबराच्या गोळ्या मारणं वगैरे असे सगळे प्रकार. दिस इज अ काइंड ऑफ फेडरल स्टेट. भारतामध्ये सुद्धा होम मिनिस्ट्री ऑफ द स्टेट ऑर द पोलीस इज अंडर द स्टेट गव्हर्नमेंट. पण सीबीआय पण आहे दिल्लीला, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पण त्याच्या बाबतीत सुद्धा माहीत असण्याची गोष्ट जी आहे की राज्य सरकारलाही त्याला मान्यता द्यावी लागते की आमच्या राज्यात सीबीआयने काही तपास करावा किंवा नाही. पण केंद्राचे पोलीस येऊन महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध लढतायत अशी काही घटना कधी होत नाही. म्हणजे तिथं झालं कारण ते फेडरेशन जेन्युइन फेडरेशन. आपली राज्य वेगळे आहेत पण युनिटरी
कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हटलं, इंडिया दॅट भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिॲम्बल मध्ये जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी या सगळ्या कन्सेप्ट आल्या. त्या पहिल्यांदा कुठून आल्या? 1789 फ्रेंच रेव्होल्युशन. पण आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की हे मी तिथून नाही घेतलेलं, मी गौतम बुद्धाच्या विचारातून या कन्सेप्ट घेतले. पण ते महत्वाचं नाही, आपण ह्या कन्सेप्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्वीकारले. नंतर आपण काय केलेले तर केंद्राचे हक्क, राज्याचे हक्क आणि दोघांचे हक्क, कोणी कुठच्या विषयावरती कायदे करायचे, कुठल्या विषयावरती त्यांचा अधिकार राहील म्हणून 7 शेड्यूल मध्ये लिस्ट 1, लिस्ट 2, लिस्ट 3. लिस्ट 1 केंद्र सरकारचे हक्क, लिस्ट 2 राज्यांचे हक्क आणि लिस्ट 3 कन्करंट लिस्ट. आता या कन्करंट लिस्ट मधल्या विषयांवरून वाद निर्माण होतो. उदाहरणार्थ एज्युकेशन. एज्युकेशन इज आयटम नंबर 25A इन द कन्करंट लिस्ट. आता त्याच्यावरून कसा वाद निर्माण झाला? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवली. तामिळनाडू सरकारने सांगितलं आम्ही काय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्वीकारत नाही, तुम्ही आम्हाला जबरदस्तीने सांगाल की हिंदी शिका किंवा अमुक शिका हिंदी शिका, आम्ही हे मान्य करत नाही. कन्करंट लिस्ट मधला सब्जेक्ट आहे, आम्ही आमचं काय करायचं ते करू. आता ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं वी कॅनॉट कंपेल द स्टेट टू ऍक्सेप्ट नॅशनल एज्युकेशन. आणि हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. पण तरी सुद्धा आपलं महाराष्ट्र सरकार म्हणतंय की आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फॉलो करणार. विरोधक म्हणतात की असं करण्याची जरूर नाही, हे बरोबर नाही. 5 वर्षाच्या मुलाला 3 भाषा शिकवणं हे चुकीचं आहे. पण महाराष्ट्र सरकार म्हणते आम्ही शिकवणार, तामिळनाडू सरकार म्हणतं आम्ही शिकवणार नाही. आणि हिंदी शिकायची म्हणजे त्यांच्यासाठी कठीण आहे. आता मी मद्रास हायकोर्टचा चीफ जस्टिस होतो आणि कुठल्याही कार्यक्रमात गेलो की पहिल्यांदा मी 2 वाक्य तामिळमध्ये बोलायचो. सहोदर सहोदरीகளே எல்லோருக்கும் வணக்கம், நன்றாக தமிழில் பேசக்கூடியான், அதனால் நானும் இங்கிலீஷில் விரும்புகிறேன். समजलं नाही? कोणाला समजलं? तेवढंच. बंधू भगिनींनो आपल्याला नमस्कार. मला तमिळ येत नाही म्हणून मी आता इंग्लिश मध्ये बोलणार आणि मग नंतर काय. पण असे तमिळचं इंडिपेंडेंट ओरिजिनल लँग्वेज, बाकी हिंदुस्थानातल्या ज्या भाषा आहेत, भारतातल्या भाषा आहेत, त्या सगळ्या भाषांमध्ये संस्कृत एक तर संस्कृतमध्ये जन्माला आलेले आहे. मल्याळम, कन्नड, तेलुगू ह्या भाषांमध्ये सुद्धा संस्कृत भरपूर आहे. तामिळमध्ये जे काही थोडंफार होतं ते त्यांनी काढून टाकलं. आता अशा परिस्थितीमध्ये त्यांचं म्हणलं की आम्हाला सक्ती नको आहे. तर आता अशा प्रकारे कन्करंट लिस्ट मधल्या विषयावरून अशा प्रकारचे वाद निर्माण होऊ शकतात. आता एक दुसरा आपल्याकडे आता नव्याने वाद निर्माण होणार आहे तो म्हणजे डिलिमिटेशनच्या बद्दल. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 82 आणि 173 याच्या आपल्या ज्या पार्लमेंटच्या आणि विधानसभेच्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत त्याच्याबद्दल देयर इज अ डिलिमिटेशन कमिशन ऍक्ट. आणि ह्या 2 आर्टिकल्स खाली हे निर्णय केलेलं आहे की प्रत्येक सेन्ससच्या नंतर कसे पॉप्युलेशन असेल त्याप्रमाणे या देशातल्या पार्लमेंटच्या आणि विधानसभेच्या कॉन्स्टिट्युन्सीज ही त्याप्रमाणे ठरवल्या पाहिजे. कुठे जास्त लोकसंख्या झाली असेल ते जास्त होतील, कमी झाल्या असेल कमी होतील. आता झालं असं की 1971च्या सेन्सस नंतर 543 जागा ठरवल्या पार्लमेंट, 543 जागा ठरल्या. त्याच्यानंतर 42nd अमेंडमेंटने आता पुढे सेन्सस झालं ना 81, 91
पण 42nd अमेंडमेंटने असं ठरवलं की त्या भाषेत दॅट अमेंडमेंट फ्रोज दॅट फिगर अंटिल 2002. 2002 पर्यंत 843 मध्ये काही वाढ आणि कमी होणार. 2002 मध्ये वाजपेयी पंतप्रधान आणि वाजपेयी ती फिगर 2026 पर्यंत एक्सटेंड. त्यामुळे म्हणजे मध्ये जे काही सेन्सस झाले त्याप्रमाणे आपल्या पार्लमेंटमधल्या सदस्यांची संख्या बदलली नाही. आता सेन्सस होणार आहे. आज असं आहे, आज उत्तर प्रदेशला पार्लमेंटमध्ये 80 जागा आहेत आणि तामिळनाडूला आणि एक पॉंडिचेरी आहे. तामिळनाडूला 39 आणि त्यांना 1 म्हणजे 40 जागा. केरळला 20 जागा. उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन खूप वाढली. दक्षिणेतल्या राज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल केलेलं आहे. आता सेन्सस नवीन झाला आणि त्यात असं दिसून आलं की उत्तर प्रदेशची लोकसंख्या खूप वाढली आहे. तर त्यांच्या जागा 80च्या 90 किंवा 100 कराव्या लागतील आणि तामिळनाडूच्या जागा 39 ऐवजी 30 होती. तामिळनाडू प्रोटेस्टेड आहे. केरळमध्ये पण असं होऊ शकतं. महाराष्ट्राच्या जागा कदाचित 1-2 इकडे तिकडे होती. तेव्हा दक्षिणेतल्या राज्यांनी याला विरोध केला. आता पुन्हा जेव्हा सेन्सस होणार आहे, ह्या सेन्सस त्यानंतर ह्या जागा बदलू नये अजून 30 वर्षापर्यंत तर हे पुढे ढकला ही त्यांनी मागणी केली. फेडरेशन लाईक आवर्स, हाऊ सिच्युएशन्स कम अप, हाऊ इश्यूज कम अप, याचा आपण विद्यार्थी आणि दिस इज रिलेटेड टू द कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल्स. आता मी तुम्हाला सांगितली 2 आर्टिकल 82 आणि 170 सब आर्टिकल 3. 82 अबाउट द पार्लमेंट आणि 170 सब आर्टिकल 3 अबाउट द असेंब्लीज. तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये निर्माण होणारे. तर आपण दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एका बाजूला ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम स्वीकारलेली आहे. त्याच्यात आपण मार्गदर्शक स्वीकारलेली असतो की आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशन मधून वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशन मधून आपण योग्य त्या गोष्टी घेतलेल्या. मग नंतर आपले फंडामेंटल राईट्स आहेत. पार्ट 3 कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल राईट्स आहेत. आर्टिकल 14 gives you the right to equality. Article 17 abolishes untouchability. Article 19 gives you various freedoms. भाषणाचं स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, संघटना करण्याचं स्वातंत्र्य, कुठेही जाण्याचं देशात स्वातंत्र्य, संपत्तीचा अधिकार. पण राईट टू प्रॉपर्टी has been removed as a fundamental right after the 44th Amendment. But at the same time, Article 300A has been introduced, which says that no person to be deprived of his property except by authority of law. म्हणजे प्रॉपर्टी राईट हा फंडामेंटल राईट व्हायला नाही, पण तो तर लिगल राईट झालेला आहे. Well, these are some of the things which have happened. आता Article 16 talks about education, employment and all those things. आता Article 16(4) मध्ये बॅकवर्ड क्लासेस साठी प्रोव्हिजन करणार आणि SC/ST साठी होतं. मंडल कमिशन बसलं. मंडल कमिशनने रिपोर्ट दिला की well, what about the OBCs? They are equally backward. Something must be provided for them. आणि म्हणजे 80 साली ते कमिशन बसलं. 90 साली VP सिंग जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले तेव्हा त्यांनी ते आणि मग आता 12.5% for scheduled castes, 7% for the tribes and 27% for OBCs, going to 49.5%. आणि इंदिरा गांधीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? 10 बार and 9. 50% रिझर्वेशन असू शकतं. त्याच्या पुढे मग ते रिझर्वेशन करतं. तुम्ही जर 60 आणि 70% रिझर्वेशन केलं तर सुप्रीम कोर्टचे स्टॉप ॲट. आता ह्या आर्टिकलच्या सारखंच दुसरं महत्त्वाचं आर्टिकल 21 युअर राईट टू लाईफ अँड लिबर्टी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला आज तुम्ही कुठेही चालला एकदम पोलीस उचलून घेऊन नाही जाऊ शकत. मला माझ्या घरी जायचं तर मला जाऊ द्या ना, तुम्ही का मला उचलून देताय? तो अमुक गुन्हा केला. ठीक आहे, मग मला
कोर्टासमोर उभं करावं लागतं. Within 24 hours they will have to produce me before the court. So आता हा जो right to life and liberty आहे त्याला फक्त एकच अपवाद Article 22 sub Article 3B which provides for preventive detention. The preventive detention ची पहिली केस 50 साली के गोपालन यांच्या केसमध्ये. के गोपालन हे केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर विंध्याळ्या भागामध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, तेलंगणात मोठं आंदोलन झालं, केरळमध्ये झालं. कारण शेतकरी आणि शेतमजूर देश स्वतंत्र झाला आहे, त्यांना हक्क मिळाले पाहिजेत, त्या दृष्टीने आंदोलन झाली. गोपालन यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये टाकण्यात आलं. सुप्रीम कोर्टापर्यंत भांडले आणि सुप्रीम कोर्टाने मात्र त्यावेळेला आर्टिकल 22(3)B खाली प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन इज अन एक्सेप्शन टू आर्टिकल 21 अशा प्रकारची भूमिका घेऊन गोपालन यांचे अरेस्ट ही व्हॅलिड ठरवलं. पण शेवटी देयर इज अ पॉवर ज्युडिशियल रिव्ह्यू अँड रिव्ह्यूइंग इट्स ओन जजमेंट्स. हा जो व्ह्यू घेतला गेला तोच सुप्रीम कोर्टाने मेनका गांधीच्या केसमध्ये चुकीचा ठरवला आणि त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बाय इटसेल्फ कॅनॉट बी यूज्ड ॲज अन एक्सेप्शन. पण आता वेगवेगळे कायदे झालेले आहेत. UAPA ॲक्ट अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967 हा कायदा काँग्रेस पक्षाचं राज्य असताना आणि ॲक्ट खाली आता तुम्ही काहीतरी भीमा कोरेगावला काहीतरी गडबड केली, काहीतरी गोंधळ केला असं म्हणून अनेक लोकांना पकडले. आणि ह्या कायद्याखाली नॉर्मली क्रिमिनल लॉचा जे अभ्यास करतात, आता मला प्राध्यापक भेटले तरी क्रिमिनल लॉचे प्रोफेसर आहे, तर क्रिमिनल लॉचं पहिलं प्रिन्सिपल काय असतं? ऑफेन्स इज टू बी एस्टॅब्लिश्ड बाय द प्रॉसिक्युशन. प्रॉसिक्युशनने सिद्ध केलं पाहिजे की ह्या माणसाने गुन्हा केला. पण या ऍक्ट खाली ज्याला पकडलेलं आहे त्यांनी अशी प्रायमा फेसी सबंध केस डिफाईन केली पाहिजे की माझ्या विरुद्धचा सबंध खटलाच खोटा आहे तर त्याला बेल. आता याच्याखाली बेल मिळणं महामुश्किल आहे. पण आता सुप्रीम कोर्टाने हळूहळू एक्सेप्शन काढलेले आहेत किंवा तुम्ही ट्रायलच तुमची चालू होत नाही, 5-5 वर्ष 6-6 वर्ष या माणसांना आत ठेवता आणि तुम्ही ट्रायल करत नाही. पण काय याला काय अर्थ आहे? आणि ह्या ग्राउंडवरती यातल्या अनेक लोकांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. कारण तुम्ही निश्चित मोकारी तुम्ही एखाद्या माणसाला पकडून ठेवणार आणि तुम्ही म्हणणार की मी रेग्युलर ट्रायल नाही करणार पण तुला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली घातलेलं आहे, तुम्ही ट्रायलच करत नाही. मग त्यांनी सिद्ध तरी कसं करायचं तुम्ही निर्दोष आहे. पण एनिवे त्यामुळे ते आता सुप्रीम कोर्टाने एक्सेप्शन केलेलं आहे. आता ह्या नागरी स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये दुसरी महत्वाची घटना घडली ती इमर्जन्सी. इंदिरा गांधींनी जेव्हा इमर्जन्सी आणली त्यावेळेला आर्टिकल 359 सब आर्टिकल 1 याच्या खाली आर्टिकल 21 सस्पेंड केलं. द लाईफ अँड लिबर्टी हे पुरणार नाही. नो फंडामेंटल राईट, नो लाईफ अँड लिबर्टी अँड ऑल दॅट. आणि ADM जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला मध्य प्रदेश हायकोर्टचं जजमेंट होतं. त्याच्याविरुद्ध जबलपूरचा ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सुप्रीम कोर्टात गेलेला आहे अगेन्स्ट द रिलीज ऑफ शिवकांत शुक्ला. आणि सुप्रीम कोर्टाने अटॉर्नी जनरल जेव्हा इंग्लंड डे होते, इंग्लंड डेला विचारलं की तुम्ही म्हणताय की आता आर्टिकल 21 इज सस्पेंडेड, तो somebody is just shot killed, तर त्याची बायको नाही कोर्टामध्ये जाऊन सांगू नाही शकत की त्याला बेकायदेशीररित्या मारले. नो राईट टू लाईफ अँड लिबर्टी. आणि चीफ जस्टिस रे होते ते म्हणाले निरेंडे सुप्रीम कोर्टाने विचारलं निरेंडे वॉज द अटॉर्नी जनरल नो लाईफ अँड लिबर्टी आर्टिकल 21 सस्पेंड.
आता त्याच्यात त्या केसमध्ये 4 विरुद्ध 1 मतांनी सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटची भूमिका स्वीकारली आणि त्याला अपवाद फक्त जस्टिस खन्ना होते, HR खन्ना, त्यांनी वेगळी भूमिका घेतली की नाही, लाईफ अँड लिबर्टी इज नॉट समथिंग कॅन बी सस्पेंडेड. पण आता नंतर 44व्या अमेंडमेंट नंतर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून इव्हन इन इमर्जन्सी आर्टिकल 21 कॅनॉट बी सस्पेंडेड ही भूमिका कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्वीकारली. So your life and liberty is sacrosanct. It cannot be disturbed only because the government has proclaimed emergency. तर अशा प्रकारच्या घटना घडतात. दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी एन्काउंटर्स होतात. आणि एन्काउंटर्स काही नवीन नाही, जुनीच आहे. आधीच्या राज्यकर्त्यांच्याही काळात एन्काउंटर्स झाले, आताही एन्काउंटर्स झाले. आता मध्यंतरी महाराष्ट्रात बदलापूरला अक्षय शिंदे नावाच्या एका माणसाला पोलीस व्हॅनमध्ये मारण्यात आलं. त्याच्याबद्दल आरोप काय होता तर शाळेमध्ये काहीतरी शिपाई किंवा असा काहीतरी होता आणि 2 लहान मुलींची तो वाईट वागला म्हणून त्याला पकडलेलं होतं. त्याला कोर्टात नेत होतं. कोर्टात नेत असताना तो पोलीस व्हॅनमध्ये मारला आणि पोलिसांचं म्हणतं की त्यांनी आतमध्ये 4 पोलीस बसलेले आहेत म्हणजे एका पोलिसाची पिस्तूल खेचून घेतली आणि त्याने मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्याला मारलो. मुंबई हायकोर्टाने योग्य नाही, काही बरोबर नाही, त्या पोलिसांच्या विरुद्ध FIR रजिस्टर केला पाहिजे. पण मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. सुप्रीम कोर्टाने वेगळी भूमिका घेतली आणि सांगितलं की वेगळा FIR दाखल करण्याची जरूर नाही. SIT कॉन्स्टिट्यूट केले, SIT विल डिसाइड व्हॉट इज. पण एक असंच प्रकरण हैदराबादमध्ये झालं. हैदराबादमध्ये 1 किंवा 2 मुलींना 3-4 लोकांनी अशा स्थितीने कुठेतरी नेलं, रेप अँड केलं. आणि मग कोणाच्या विरुद्ध जेव्हा चार्ज असतो त्याला तिथे साईट इन्स्पेक्शनसाठी नेलं जातं. ते कुठे झालं ते दाखव, असं झालं वगैरे वगैरे. तिथे घेऊन गेले पोलीस आणि पोलिसांचं म्हणणं की त्या माणसांनी आमच्यावर हल्ला केला आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर गोळ्या मारल्या आणि म्हणून ते गेले. तर त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने एक कमिटी नेमली हे तपासण्यासाठी. माझे सुप्रीम कोर्टातले निवृत्त मित्र जस्टिस सिरपुरकर हे त्या कमिटीचे प्रमुख होते. आता एकाखाली तुमच्या कॉलेजवर त्या बिल्डिंगच्या किंवा बोर्ड बघितला त्याच्यावरती जस्टिस सिरपुरकरांचं नाव आहे. त्या कमिटीने रिपोर्ट दिला की दिस एन्काउंटर वॉज फॉल्स एन्काउंटर अँड दीज वर मर्डर्स. पण सरकार काय करतं, असा रिपोर्ट दिला तरी सरकारने FIR रजिस्टर करायला पाहिजे, पुढे कारवाई करायला पाहिजे. सापकाय सगळं करत राहणार. त्या पोलिसांना, पोलीस ऑफिसरना जितक्या प्रकारे प्रोटेक्ट करता येईल तेवढं प्रोटेक्ट करणार. हे सगळे मोकळी आहे. पण हे सगळं एन्काउंटरच्या नावावर झालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर आता भरपूर एन्काउंटर झालेले आहे आणि नागपूरमध्ये पण एक एन्काउंटर झालं महाराष्ट्र म्हणजे बदलापूरच्या पाठीमागे. आणि चान्सेस आर दॅट मोस्ट ऑफ दीज आर बोगस. लेट अस ऍक्सेप्ट इट. पण असं सरळ सांगण्यात येतं की आमच्यावर हल्ला झाला आणि म्हणून आम्ही मारलं आणि म्हणून तो माणूस नाही. व्हेरी अनफॉर्च्युनेट. तर आता हे आणि दुसरं बुलडोजर्स, तुम्ही गुन्हा केलेला आहे, अरे पण तो सिद्ध होऊ दे ना. तुम्ही कसं ठरवलं? लगेच 2 दिवसात तुम्हाला कळलं की याचं कन्स्ट्रक्शन हे बेकायदेशीर आहे आणि तुम्ही त्याच्या घरावर बुलडोजर घातला. हे नागपूरला झालं, नाशिकमध्ये पण झालं, कोर्टाची ऑर्डर असून सुद्धा झालं. त्यामुळे तुमचं लाईफ अँड लिबर्टी, युअर राईट टू प्रॉपर्टी, इफ द स्टेट डिसाइड्स टू व्हायलेट, it's going to be very difficult. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक महत्वाचा म्हणजे जे काही घडामोडी झालेली आहे ती म्हणजे आपले हे सगळे जे फंडामेंटल राईट्स आहेत, राईट टू लाईफ त्याबद्दल आपण बोललो, तर ते सिक्युअर असले पाहिजे. दे शुड नॉट बी डिस्टर्ब. पण there are directive principles also. Directive principles require some
sometimes to make inroads into the fundamental rights. How you adjust? आता पहिली अशा ह्याच्या प्रकारची केस आली 1951 साली, शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यावेळेला काय झालेलं होतं, जमीन सुधारणांचे कायदे निरनिळ्या राज्यात झाले, महाराष्ट्रात झाले, बिहारमध्ये झाले, निरनिळ्या राज्यात झाले. आणि लँडलॉर्ड्स चॅलेंज दोन ऍक्ट्स. कशासाठी ते कायदे झाले होते? शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, लहान स्मॉल फार्मर्स आहेत, त्यांना प्रोटेक्ट करायला पाहिजे. 200-200, 500 एकर ज्यांच्या जमिनी आहेत, त्या बाजूला की लहान माणसं तिथे वर्षानुवर्ष काम करतात, त्यांना काहीतरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. मग ठीक आहे, या बड्या लोकांना काही अमुक इथपर्यंत जमीन ठेवायला द्या, त्याच्या पलीकडची जमीन कुठेतरी इतर माणसांसाठी कॉम्पेन्सेशन देऊन घ्या, मोफत नाही. अशा प्रकारचे कायदे झाले. तेलंगणामध्ये अशा म्हणजे जमिनीच्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन झालं होतं. आणि म्हणून विनोबा भावेंनी भूदान चळवळ केली. हे सगळं आपल्या देशात झालेलं होतं. 51 साली अशा प्रकारचे कायदे भारतात अनेक राज्यांमध्ये झाले आणि ते चॅलेंज झाले. आता ग्राउंड काय, आवर प्रॉपर्टी राईट इज. आणि त्यावेळेला ते कायदे डिस्टर्ब करणं हे अडचणीच झालं. आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला त्या जे सगळे कायदे होते आणि त्यावेळेला ते प्रोटेक्ट करण्यासाठी पहिले फर्स्ट अँड फोर्थ अमेंडमेंट वर ब्रॉट इन. आर्टिकल्स 31A, 31B were introduced. 9th schedule was included. In 9th schedule, all these acts were placed. And though they may be making inroads in fundamental rights, they will not be challenged. अशा प्रकारची प्रोव्हिजन घेऊन शंकरी प्रसादच्या केसमध्ये they are all held to be valid. नंतर दुसरी केस आली सज्जन सिंग 1965 साली. तिथेही हाच प्रश्न की फंडामेंटल राईट्स आर बीइंग इरोडेड. आणि त्यावेळेला सुद्धा सुप्रीम कोर्टाने ते व्हॅलिड ठरवलं, पण त्याच्या 3 विरुद्ध 2 मतांनी ते व्हॅलिड ठरवलं. पण जस्टिस मुधोळकर, वन ऑफ द सुप्रीम कोर्ट जजेस, इन हिज सेपरेट जजमेंट, he said that yes, fundamental rights to some extent you are going to control, but to what extent? मग कुठपर्यंत जाणार? आता प्रिॲम्बलमध्ये लाईफ, लिबर्टी वगैरे या सगळ्या गोष्टी लिहिल्या, त्यासुद्धा तुम्ही इन्क्लूड करणार का त्याच्यामध्ये? He just expressed his opinion. He versus 2, those enactments. Then comes Golabnath. आणि इथे पहिल्यांदा by 7 versus 6, Justice Subbarao, Chief Justice, giving the majority judgment, they said, no, fundamental rights cannot be curtailed by anything. आता इथे कॉन्फ्लिक्ट कसा येत होता? आर्टिकल 368 आणि आर्टिकल 13(2). Article 368 gives the right to amend. Parliament can amend any part of the constitution. And 13(2) says that, well, if any law is passed which affects fundamental rights, it is invalid. Now, खरं कुठलं? 368 is right or 13(2) is right? And then Justice Subbarao took the view that, well, he said 368 is procedural and 13(2) is basic. आता याच्या मागची भूमिका काय आहे? आपल्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये we have adopted the British principles. काय British principles? Supremacy of Parliament and rule of law. A.B. Dicey was the eminent author on British Constitution. What he has said is Parliament can, sovereignty of Parliament. What Parliament can do? Parliament can do anything and everything except a man, a woman, and a woman, a man. हे त्याचं वाक्य आहे, पण आज करता येतं. आज स्त्रीचा पुरुष होतो आणि पुरुषाची स्त्री होते, आर्टिकलची. पण this was his sentence. That is the power of the Parliament. That is what he said. आणि त्यामुळे आपली पण पार्लमेंट तशी सुप्रीम आहे ना. We can do anything under the Parliament. But then what?
then we can change our fundamental rights if necessary. And त्याच्यातून मग Article 368 says that yes, you have the power, and if required, you have to do it. But 32 is also there, which says that well, if fundamental rights are affected by any law, that law will be invalid. मग पेशवानंद भारतीमध्ये 73 साली सुप्रीम कोर्टाने असा रूल घेतला की येस, fundamental rights can also be amended, can be cut, but not the basic structure of the constitution. पण पुन्हा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, थोडी एक छोटीशी यादी दिली पण फार दिली नाही, डिटेल मध्ये गेलेली नाही. पण आता सेक्युलरिझम फॉर एक्झाम्पल इज सेड टू बी अ पार्ट ऑफ अवर बेसिक स्ट्रक्चर. आणि त्यामुळे एस.आर. बोम्माईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हा रूल घेतला की well, secularism is a part of our basic structure, and this is what is, and therefore it cannot be something disturbed by constitutional amendment. आता काय झालेलं दुसऱ्या बाजूला आपल्या देशामध्ये, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा विचार करताना देशाची परिस्थिती काय होत आहे. 92 साली 91 साली सॉरी प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हा पार्लमेंटने पास केला. प्लेसेस ऑफ वर्शिप त्यावेळेला संबंध मंदिर वहां बनाएंगे ही सगळी मुवमेंट झाली बाबरी मस्जिदच्या संदर्भात. 91 साली पार्लमेंटने कायदा केला की 15 ऑगस्ट 47 तिथं मंदिरं मस्जिद गुरुद्वारे सगळे जे काय असतील ते डिस्टर्ब करता येणार नाही एक्सेप्ट राम जन्मभूमी बाबरी मस्जिद कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर बाबरी मस्जिद पाडली गेली. सुप्रीम कोर्टाने ते म्हणजे ती जमीन हिंदू जो ग्रुप होता त्याला दिली, त्याच्यात रामाचं मंदिर बांधलं, हे सगळं झालं. पण आता पुढे स्लोगन काय, अयोध्या है तो झाकी है, काशी मथुरा बाकी है. आता निंजाळ्या मंदिरांच्या बद्दल कोर्टात केसेस जायला लागलेले आणि हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. असं सगळीकडे जर होत राहिलं, मंदिरांच्या बद्दल होऊ शकतं, मशिदीबद्दल होऊ शकतं, चर्चेस बद्दल होऊ शकतं, सगळीकडे ह्याच मारामाऱ्या करत जर बसायचं झाल्या तर तुमच्या देशाचा आर्थिक विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होणार की नाही होणार. म्हणजे समाजामध्ये तुम्ही डिव्हिजन करून देशाची प्रगती कशी करणार. आणि असे डिव्हिजन केलेल्या देशांचं काय झालंय, आपल्या बाजूचे सगळे देश बघा. बर्मामध्ये ब्रह्मदेशामधून रोहिंग्या मुसलमानांना हटवून घेण्याचा कार्यक्रम झालाय. बांगलादेशमध्ये आता मी बांगलादेशला जाऊन आलेलो आहे हसीना प्राईम मिनिस्टर असताना. अतिशय व्यवस्थित चाललेलं राज्य सरकार आज तिथे संबंध अर्थव्यवस्था कोसळलेली. पाकिस्तानमध्ये तिथल्या हिंदू लोकांना सगळ्यांना आता फक्त 2% हिंदू किंवा ख्रिश्चन बोललेले आहेत. काय पाकिस्तानची डेव्हलपमेंट झाली. तुम्ही समाजामध्ये आणि केवळ हिंदू आणि ख्रिश्चन नाही, अहमदिया म्हणजे सेक्ट फ्रॉम द मुस्लिम्स दे आर बीइंग डिस्क्रिमिनेटेड. आणि तुम्ही शिया असलात तरी तुमची परिस्थिती वाईट होते, तुम्हाला सुन्नीत असावं लागतं. आता हे सगळं जे आहे सतत इफ देयर इज स्ट्राइफ हाऊ द कंट्री कॅन प्रोग्रेस. माझे एक नातेवाईक तुर्कस्तानला गेले होते आणि तुर्कस्तानहून भारतात परत येताना त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून त्यांचं विमान कराचीला उतरावं लागलं आणि तिथल्या आगा खान हॉस्पिटलमध्ये त्यांना उत्तम ट्रीटमेंट देण्यात आली. ट्रीटमेंट घेऊन ते बरे झाले आणि मग ते परत आले भारतात. पण ते म्हणाले एअरपोर्ट पासून आगा खान हॉस्पिटलमध्ये जाताना प्रत्येक 100 फुटावरती एक माणूस बंदूक घेऊन उभा होता. थ्रूआउट द रोड सगळीकडे पोलीस आर्मी अशा रीतीने. आता इथून मी जर परत चाललो आणि मला सगळीकडे पोलीसच भेटायला लागले मला कसं तरी व्हायला लागेल. आज तसं झालेलं आहे. तेव्हा तुम्ही श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या लोकांनी हिंदू लोकांचं शेकाण केलेलं आहे. एलटीटीच्या लोकांचं चुकलं असेल पण ज्या पद्धतीने मारले आहेत एलटीटीचे लोक
आज श्रीलंका एक पुढे गेलेला देश होता, मागे गेलाय. तर तेव्हा आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत. पण त्याच्यासाठी तो काय करणार, तरी आता मंडळी कोर्टात जाते आणि हे थांबलं जात नाही. आज आता असं आहे, पण आपल्या लोकशाहीमध्ये ताकद आहे. इंदिरा गांधींनी इमर्जन्सी केली, मग त्याच्यानंतर त्यांनाही जावं लागलं सत्तेवर. आताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारने, भाजप पार्टीने काय सांगितलं, आपली बात 405, पण लोकांनी त्यांना 240ला थांबवलं आणि इतर 2 पक्षांच्या पाठिंब्यावरती त्यांना सरकार चालवावं लागलं. ही लोकशाहीची ताकद आहे. तर म्हणजे हे लोकशाहीमध्ये जे काही चांगले भाग आहेत ते आपण स्वीकारले. पण मी सांगत होतो तो मुद्दा हा की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे एक प्रकारे चेक लावला. तुमचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला ऑल्टर करता येणार. फंडामेंटल राईट्स इज रिक्वायर्ड टू कॅन अमेंड बट नॉट द बेसिक स्ट्रक्चर. मग बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय युअर राईट टू लाईफ अँड लिबर्टी, सेक्युलरिझम, तुमचं जिल्ह्यात फिरण्याचं स्वातंत्र्य कुठेही देशामध्ये जे आर्टिकल 19 मध्ये निर्णय स्वातंत्र्य दिले, दे विल बी देअर पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर. आता दुसरं असं की एक आणखीन एक प्रश्न या संबंध काळामध्ये आलेला आहे, तो म्हणजे आपल्या ज्युडिशरी मधली अपॉइंटमेंट कशी करायची. आणि मी कुठेही जातो तिथे मला तो प्रश्न विचारतात आणि माझ्या पद्धतीने मी त्याचं उत्तर देतो. आज आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 124 सब आर्टिकल 2 हे काय म्हणतं की प्रेसिडेंट शॅल अपॉइंट चीफ जस्टिस और जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट इन कन्सल्टेशन विथ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. शब्द वापरलेले काय, इन कन्सल्टेशन. सुप्रीम कोर्टाने त्याचा अर्थ काय लावला, नॉट मिअरली कन्सल्टेशन बट कन्करन्स. आता हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडच करण्यासारखं आहे आणि त्याच्यावरती आताचे आपले उपराष्ट्रपती सकाळ संध्याकाळ टीका करतात. पण हे का करावं लागलं. इंदिरा गांधींच्या काळामध्ये कमिटेड ज्युडिशरी ही कन्सेप्ट इंदिरा गांधींनी, म्हणजे सरकारमान्य धोरणांना जे मान्यता देतील अशीच माणसं जजेस म्हणून नेमली गेली पाहिजे. आता एक तुम्हाला किस्सा सांगतो, म्हणजे गुप्त माहिती सांगतो. सुप्रीम कोर्टचे निवृत्त झालेले चीफ जस्टिस यांनी मला सांगितलेली गोष्ट, असंच नाही बराच आधी निवृत्त झाले. यांनी चीफ जस्टिस असताना एक यादी प्राईम मिनिस्टरकडे पाठवली, या जजेसना सुप्रीम कोर्टात एलिव्हेट करायचं. इंदिरा गांधींनी ती यादी ठेवून 2 महिने झाले, 4 महिने, 6 महिने झाले, 8 महिने झाले, 10 महिने झाले. लॉ मिनिस्ट्री कडून काही क्लिअरन्स येईना. सुप्रीम कोर्टामध्ये वेकन्सी वाढत चालल्या, कामं वाढलेली आहेत आणि नावं क्लिअर होत नाही. आता चीफ जस्टिस आणि चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे चीफ मिनिस्टर आणि राज्यामध्ये चीफ मिनिस्टर आणि चीफ जस्टिस, केंद्रामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि प्राईम मिनिस्टर यांच्या वेळोवेळी मीटिंग होत असतात. तर मी अलाहाबादला आणि मद्रासला चीफ जस्टिस होतो. त्याच्या आधी मुंबईला सुद्धा मी सिनियर जज. मी सिनियर जज असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामासाठी मीटिंग होत असत. कोर्टाच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, गव्हर्नमेंटच्या त्याच्याबद्दलच्या काय सजेशन्स आहेत, एक वर्षातून 2 वेळा. अलाहाबादला असताना मायावती मुख्यमंत्री होत्या, मद्रासला असताना करुणानिधी मुख्यमंत्री होते. तेव्हा आमच्या मीटिंग होत असतात आणि त्यावेळेला म्हणजे कोणाला जज करा किंवा करू नका असं कोणी मला तरी कोणी सांगितलं नाही आणि तो होत नव्हतं. पण इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यांनी 6 महिने 8 महिन्याची फाईल ठेवून दिली. मग तेव्हा ते चीफ जस्टिस आणि प्राईम मिनिस्टर अशी एका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मीटिंगमध्ये भेट झाली. चीफ जस्टिस म्हणाले की मॅडम आमची अपॉइंटमेंटची लिस्ट पाठवली आहे, बरेच दिवस झाले, इट इज नॉट बीइंग क्लिअर.
प्राईम मिनिस्टर म्हणाले हो का असं झालंय का, ठीक आहे. त्यांना माहिती होतं पण ते म्हणाले असं झालंय का, ठीक आहे, मी लॉ मिनिस्टरना सांगते तुम्हाला भेटायला. लॉ मिनिस्टर त्यांना भेटले आणि लॉ मिनिस्टरनी त्यांना सांगितलं की हो तुम्ही पाठवलेली लिस्ट आहे आम्ही बघतो, पण आणखीन एक जज आहे त्यांचा तुम्ही का नाही विचार करा. म्हणजे असं इनडायरेक्टली त्यांनी एक नाव सुचवलं. ते जज चांगले होते, काही त्यांच्या विरुद्ध काही अशक्ता भाग नाही. चीफ जस्टिसने ते ऍक्सेप्ट केलं आणि त्या इंटर्न जजेस बरोबर त्याही जजची अपॉइंटमेंट झाली. आता तुम्ही वाचलं असेल, आता ते चीफ जस्टिस गवई यांनी विधान केलेलं आहे की गव्हर्नमेंट शुड नॉट सेग्रिगेट द लिस्ट विच वी आर फॉरवर्डिंग. गव्हर्नमेंट काय करतं, 4 किंवा 5 नावं पाठवली असली तर त्यांनी 3च क्लिअर करायची, 2 मागे ठेवून द्यायचे. आता जे मागे राहिलेले असतात असे पर्टिक्युलरली इफ द कॅन्डिडेट्स आर फ्रॉम द बार आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या कोणाचं तरी, म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या बाबतीत हे असं झालेलं आहे, मी तर कोणाची नावं घ्यायची नाही. एक जज जो सिनियर होता ह्या प्रोसेसमध्ये तो ज्युनियर झाला आणि शेवटी असा यंग एजमध्ये कोणी एखादा माणूस ज्याचं चांगली प्रॅक्टिस असते, पण लॉयर he takes up the judgeship, well he expects there is a principle of legitimate expectation and which is laid down in a Supreme Court judgment. मी आता अमुक एक वयाला जज झालो तर माझी साधारण अशी अपेक्षा असते की मी व्यवस्थितपणे काम केलं अनेक वर्ष हे झाल्यानंतर कधीतरी मला कुठेतरी चीफ जस्टिस वगैरे होता येईल किंवा सुप्रीम कोर्टात मिळतील किंवा काही लेजिटिमेट एक्सपेक्टेशन. आता तुम्ही अशा रीतीने जर यादी आताच्या चीफ जस्टिसचं स्टेटमेंट आहे प्रेसमध्ये गेल्या 4 दिवसाचे पेपर बघा, then government should not segregate the list. तुम्ही 2-3 नावं क्लिअर करता, दुसरी 2 ठेवून देता, पण नंतर दुसरा कोणी आला तर मग त्याच्याबरोबर पाठवायचं, हे बरोबर नाही. तर याच्यासाठी तो जो सुप्रीम कोर्टाने व्ह्यू घेतला की कन्सल्टेशन इज नॉट मेअर कन्सल्टेशन, इट मीन्स कन्करन्स. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी लिस्ट पाठवली असेल ती मग आता त्यात त्यांनी काही सिस्टीम निर्माण केली. वेल सुप्रीम कोर्टात नाव पाठवायचं असेल तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सिनियर चार्ज जजेस, हायकोर्टात पाठवायचं तर चीफ जस्टिस आणि आणखी 2 जजेस, हायकोर्टातून आधी यादी आली पाहिजे, मग सुप्रीम कोर्ट बघणार आणि लॉ मिनिस्टरकडे पाठवणार. ही जी संबंध सिस्टीम निर्माण झाली ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही लिहिलेली नाही, पण सुप्रीम कोर्टाने निर्माण केलेली आहे. आणि नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट ऍक्ट हा जो मध्यंतरी पार्लमेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ही सिस्टीम मोडण्याचा प्रयत्न होता, जे सुप्रीम कोर्टाने पुन्हा फेटाळून लावला. त्यामुळे ही कॉलेजियम सिस्टीम त्याच्यावरती थिओरिटिकली टीका होऊ शकते, पण हे करावं लागेल. आता दुसरी मध्यंतरी झालेली घटना आपल्याला माहिती असेल, तामिळनाडू सरकारने काही कायदे पास केले. तामिळनाडूचा गव्हर्नर त्याच्यावरती सहीच करायला, आधी त्यांनी सहीच केली 2-4-6 महिने, नंतर पाठवून दिल्यानंतर पुन्हा असेंब्लीने तेच कायदे दिले. ते कायदे परत आल्यावरती परत ते सही करायला, पण त्यांनी प्रेसिडेंटकडे पाठवून दिलं. म्हणजे अशी 2-3 वर्ष घालवली. तामिळनाडू सरकार त्यांनी ते केलं सुप्रीम कोर्ट, आणि मला माहिती आहे आता सुप्रीम कोर्टाने ले डाऊन केलेलं आहे. वेल यू मस्ट डिसाइड विदिन सम रिजनेबल टाइम. त्याला काही अर्थच नाही ना. तुम्ही एकदा म्हणता की लोकांचे प्रतिनिधी, सॉव्हरेंटी ऑफ पार्लमेंट, सॉव्हरेंटी ऑफ दिस पर्टिक्युलर लेजिस्लेचर, त्यांनी कायदा पास केला आहे. गव्हर्नर इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सेंटर. ही कॅनॉट सिट ऑन इट in this way for 2 years, 3 years and make that inactive, ineffective. तर सुप्रीम कोर्टाने त्यामुळे रिसेंटली काही कालमर्यादा घालवली त्याच्यावर अर्थात. आणि आता त्याच्यावर काय झाले नवीन घडामोड तुम्ही सांगू शकाल कोणी तरुण मंडळी त्याच्यात? येस, राष्ट्रपती महोदयांनी लावली. राष्ट्रपतींनी 14 प्रश्न विचारले. आता राष्ट्रपतींनी म्हणजे शेवटी गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 143 खाली 14 प्रश्न विचारले. 14 क्वेश्चन्स आर
based on this judgment, whether this is valid or otherwise. And Supreme Court will have to decide it. Of course, Supreme Court can refuse to decide also. That is also permissible. But some decision will have to be taken. आता हे अशा प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आधी तर सरकार होतं त्यावेळेला त्यांनी विधान परिषदेमध्ये पाठवण्यासाठी ती आधी पाठवली. महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट त्याच्यावरती बसूनच राहिले, नावच क्लिअर केले. त्याच्यानंतर काही आमदारांना डिस्क्वालिफाय करा म्हणून विधानसभेमध्ये त्यांना डिस्क्वालिफाय करा म्हणून हे केलं. ते सुप्रीम कोर्टात गेलं प्रकरण. सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या ह्याला सभापतीला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या हातात आणि ती गोष्ट आहे, ते निर्णय घेतला नाही. आता ते पुन्हा सुप्रीम कोर्टात पडू नये. म्हणजे if the constitutional authorities do not act within reasonable time, some time limit will have to be laid down. म्हणजे त्यामुळे सर्वदा कॉन्स्टिट्यूशनल ब्रेकडाऊन होते. आणि म्हणूनच हे नवीन प्रश्न आता निर्माण होत जात आहेत. आणि असं होतं की सुप्रीम कोर्टाने काही निर्णय घेतला तरी त्याच्यावर टीका होते, नाही निर्णय घेतला तरी टीका होते. पण कोर्टाला काही ना काहीतरी निर्णय हा घ्यावा लागतो. तर अशा प्रकारची सिच्युएशन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. आपल्या मी मगाशी सांगितलं 125हून अधिक, आता एक्झॅक्ट फिगर मला माहिती नाही, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं अमेंडमेंट झाले. आणि इट्स अ फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन. आपण वी हॅव बीन अमेंडिंग इट फ्रॉम टाइम टू टाइम. आणि त्याच्यावर टीका होते, पण इट इज नेसेसरी. पण दॅट कॉन्स्टिट्यूशन विथ इट्स बेसिक स्ट्रक्चर इज कंटिन्यूइंग. आता ह्या आपण 75 वर्षात एवढ्या आपण हे करतो. श्रीलंकेमध्ये एवढ्या काळामध्ये 3 कॉन्स्टिट्यूशन झाले, पाकिस्तानमध्ये 5 झाले. आता ह्या अशा प्रकारे तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशन जर 2-2, 5-5, 10 वर्षांनी बदलायला लागलं तर त्याला काही अर्थ नाही. इट्स अ बेसिक डॉक्युमेंट. इट हॅज टू रिमेन फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी. आणि आपल्या फोरफादर्सनी ह्याचा कॉन्स्टिट्यूशन मेकर्स ह्याचा सगळं विचार करून कॉन्स्टिट्यूशनमध्ये निर्णय प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आता ह्या पार्श्वभूमीवरती आपल्याला तेव्हा ते आपले जे नेते होते, म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर आंबेडकर होते आणि आपल्या देशाचे नेते जवाहरलाल नेहरू होते. त्या माणसांचं, त्या नेत्यांचं मोठेपण हे आपण समजून घेतलं. जवाहरलाल नेहरूंना डिक्टेटर होता आलं असतं. जगातले अनेक निवडून गेलेले असे नेते डिक्टेटर झाले. अब्दुल गफ्फार नासेर इजिप्तचे अतिशय लोकप्रिय नेते होते. सुकार्नो जो इंडोनेशियाचे नेते होते. नंतर अनेक वर्ष गेल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली. अतिशय चांगले नेते होते, पण पॉवर करप्ट आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्यूट. पण ते नेहरूंच्या बाबतीत झालं नाही. आज नेहरूंवरती अनेक मंडळी टीका करत असतात, पण ती टीका करत असताना हे आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांनी लोकशाहीचा पाया मजबूत केला. आता मुंबई प्रांत होता, त्या मुंबई प्रांताचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वेगळं राज्य करावं अशी मागणी होती. नेहरूंचा त्याला विरोध होता. महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र राज्य झालं तर काय बिघडत आहे. पण लोकांची चळवळ झाली, मोठं आंदोलन झालं, नेहरूंनी ते स्वीकारलं. शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांची इच्छा काय आहे हे स्वीकारली पाहिजे ती, आणि त्याप्रमाणे मन बदलत गेलं पाहिजे. तर हे आपल्या लोकशाहीचं जे वैशिष्ट्य आहे ते. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं तसं इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली, पण त्यांना आपण काढून टाकलं आणि त्यानंतर पुन्हा परत निवडून आणलं. जसं आजच्या रुलिंग पार्टीला आपण 400 पार जायचं होतं, त्यांना आपण 240 वर थांबवलं. तर अशा प्रकारे लोकशाहीचा जो हक्क आहे तो आपण कुठच्याही प्रकारे रॅम्पल होऊन देता कामा नये. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल जेव्हा ती अडॉप्ट झाली त्यावेळेच्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर काय म्हणाले ते त्यांचं वाक्य मी आपल्याला आय जस्ट कोट इट देन आय स्टॉप. त्यांनी असं म्हटलंय, आय फील दॅट द कॉन्स्टिट्यूशन इज वर्केबल, इट इज फ्लेक्सिबल and it is strong enough
to hold the country together, both in peace time and in war time. Indeed, I may say so, if things go wrong under this constitution at any time, the reason will not be that we had a bad constitution, but the reason will be we have failed. आपण ही कॉन्स्टिट्यूशन टिकवणं त्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये सगळे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. सिस्टम ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज हाऊ द कॉन्स्टिट्यूशन वर्क्स. सो आपण ऑल ऑफ यू young students, you are studying constitution, your professor Hema Gurung told me that in 3 semesters you are studying constitution. So you are given good time. And constitution is a big document. There are so many judgments, so many chapters. So, well, I am just introducing to you what has happened during the last semester. And look into it from that point of view. Okay, thank you very much.